अजित पवारांचा घातपात असेल तर कोणालाही सोडणार नाही असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत भूमिका स्पष्ट केलेली आहे। रोहित पवारांच्या प्रयत्नांना आमचं समर्थन असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय आणि या संदर्भात विधानसभेत निवेदन देताना कर्नाटकातील FIR बेकायदेशीर असल्याचंही मुख्यमंत्री म्हणालेत। मी तुम्हाला आश्वासित करतो, तुमच्या मनात शंका ठेवू नका। आकाश पाताळ एक करू, पण या केसमध्ये जर कोणाचा घातपात असेल, कोणाचाही बाप असला तरी त्याला खोदून काढू, सहन नाही करणार। कदाचित तुमच्या तीव्रतेपेक्षा माझी तीव्रता कमी असू शकते, पण इतकी बोथट नाही आहे की अजितदादांच्या केसमध्ये कोणी कॉन्स्पिरसी करेल आणि आम्ही त्याला सोडून देऊ, त्याचा मुर्दाही खणून काढू, एवढं तुम्हाला मी आश्वस्त करतो। हा घेण्याचा अधिकारच कर्नाटकला नाही, इट इज इल्लीगल। याचं कारण 0 FIRच्या संदर्भातला नियम असा आहे की ज्यावेळी विक्टीम FIR करण्याच्या परिस्थितीत नसेल त्यावेळीच विक्टीमला 0 FIR करता येतो। जिथे FIR करायचा ज्यांचं ज्युरिस्डिक्शन आहे त्या ज्युरिस्डिक्शन मध्ये जर विक्टीम पोहोचू शकत नसेल तर 0 FIR होतो आणि तो 0 FIR हा त्या पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी कन्वर्ट होतो। अशा पद्धतीनं 0 FIR घेण्याचं ज्युरिस्डिक्शन कर्नाटकला बिलकुल नाही। अध्यक्ष महोदय, मगाशी बोलत असताना मी राहुल गांधीजींना भेटलो। राहुल गांधीजींना भेटल्यानंतर तिथं डिटेलमध्ये चर्चा झाली। चर्चा होत असताना FIR हा महाराष्ट्रात घेतला जात नाही असं मी त्या ठिकाणी बोलून गेलो। ते बोलत असताना त्यांनी फक्त एवढंच सांगितलं होतं की जहाँ पे न्याय मिलेगा वहाँ पे जाके आप FIR करो। त्यांनी कुठल्याही राज्याचं नाव घेतलेलं नाही। आणि मग तिथं गवई साहेबांचा विषय जेव्हा झाला होता, म्हणजे सुप्रीम कोर्टचे प्रमुख, आपल्याला त्यांच्याबद्दलचा आदर आहे, त्यांच्यावर कुणीतरी बूट फेकला होता का चप्पल फेकली होती। महाराष्ट्रात अनेक लोकांना त्या बाबतीतलं 0 FIR करायचं होतं, पण महाराष्ट्रात तसं काही घडलं नाही। कर्नाटकात तो 0 FIR झाला, म्हणून ती गोष्ट बघून मी कर्नाटकात गेलो, कारण मी इथं प्रयत्न करून माझा झाला होता। सभेमध्ये हाच मुद्दा चर्चेत आला होता। भाजपच्याच एका खासदाराने विचारलं होतं 0 FIR बद्दल, तो 0 FIR दुसरीकडे होऊ शकतो का? त्याला देशाचे जे होम मिनिस्टर आहेत त्यांनी त्या ठिकाणी 10 डिसेंबर 2025ला उत्तर दिलं होतं, 0 FIR आपल्याला कुठेही त्या ठिकाणी करता येतो। उत्तर प्रदेशमध्ये तिथं त्या राज्य सरकारली, म्हणजे भाजपचंच तिथं सरकार आहे, त्यांनी सुद्धा एक नोटीस त्या ठिकाणी काढलेली 0 FIR बद्दल। त्यामुळे 0 FIR हा होऊ शकतो। कर्नाटकाली तो केलेला आहे, पण तो आता महाराष्ट्राकडे ट्रान्सफर झालेला आहे। म्हणजे इन्व्हेस्टिगेशन ते करू शकत नाहीत, FIR करू शकतात, इन्व्हेस्टिगेशन मात्र महाराष्ट्र सरकार नाही तर महाराष्ट्र पोलीस प्रशासन करेल, चांगलंच करेल असा आमचा विश्वास आहे। FIR करा किंवा ADR करा, चौकशी तीच होणार आहे। या संदर्भात चौकशीचं निष्पन्न जे आहे ते आरोपपत्रात दाखल होतं आणि आरोपपत्र महत्त्वाचं असतं। त्यामुळे आता समजा कर्नाटकाने आपल्याला तो पाठवला असेल, आला असेल आपल्याकडे, आपण ADRलाच तो अटॅच होईल आणि त्याची काही स्वतंत्र चौकशी नसते। ADRची आणि त्याची चौकशी एकच आहे, वेगळी चौकशी नाही आहे। तथापि आम्हाला काही अडचण नाही, तो कर्नाटकने पाठवला असेल तर तोही CIDकडे आम्ही वर्ग करू आणि त्या संदर्भात ही चौकशी आम्ही पूर्ण करू। आणि आता घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा। नाशिकमधील पेट्रोल पंपांवरती काल संध्याकाळनंतर अचानक गर्दी वाढली। मर्यादित स्वरूपात पेट्रोल देण्यात येणार आहे अशी अफवा पसरल्यानंतर वाहन चालकांनी गर्दी केलेली होती, त्यामुळे पेट्रोल पंपांवरती लांबच लांब रांगा लागल्या होत्या। आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल मिळणार नाही अशा वेगवेगळ्या अफवा छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळत आहेत, त्यामुळे नागरिकांनी पेट्रोल पंपांवरती मोठी गर्दी केली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये जवळपास सर्वच पंपांवर अर्ध्या किलोमीटरपर्यंत जास्त रांगा होत्या। नांदेडमध्येही रात्री पेट्रोल पंपांवरती गर्दी झालेली होती। विशेष करून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी डिझेलसाठी कॅन घेऊन रांगा लावल्या होत्या।
डिझेल मिळालं नाही तर शेतीची कामं थांबतील या भीतीने शेतकऱ्यांनी गर्दी केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याची अफवा आणि भीती पसरल्याचं चित्र पाहायला मिळते. जिल्हाधिकाऱ्यांनी घाबरून जाऊ नका, इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे असं आवाहन केलं आहे. नांदेड जिल्ह्यात अनेक पेट्रोल पंपांवरती गर्दी वाढली आहे. मात्र पेट्रोल डिझेलचा मुबलक साठा उपलब्ध आहे. नागरिकांनी अफवांवरती विश्वास न ठेवता विनाकारण पेट्रोल पंपांवरती रांगा लावू नयेत असं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. पेट्रोल मिळणार नाही अशा वेगवेगळ्या अफवा संभाजीनगरात पसरल्यात, त्यामुळे नागरिकांनी पेट्रोल पंपांवरती गर्दी केली आहे. यावेळी पेट्रोल पंपांवर पुरेसा स्टॉक उपलब्ध आहे. मात्र नागरिकांनी गर्दी केल्यामुळे अडचणी वाढतील आणि स्टॉक लवकर संपेल अशी माहिती पेट्रोल पंप मालकांनी दिली. पेट्रोल आणि डिझेलचा साठा संपणार असल्याच्या अफवेने दौंड शहरातील विविध पेट्रोल पंपांवरती दुचाकी आणि चारचाकी वाहनांची प्रचंड गर्दी होती. अनेक नागरिक खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या वाहनांच्या टाक्या फुल करून घेताना दिसत होते, तर काही जण कॅन आणि बाटल्यांमध्ये इंधन भरून घेत होते. महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाच्या जेजुरी नगरीत व्यावसायिक सिलेंडर मिळत नसल्यामुळे छोटे आणि मोठे हॉटेल्स आणि धाबे हे बंद होण्याच्या मार्गावर आहेत. याबाबत सरकारने तातडीने लक्ष घालून दिलासा द्यावा अशी मागणी केली जाते. बेळगाव शहरातील नितीन नाना काळे या तरुणाच्या खून प्रकरणातील संशयित श्याम तुकाराम सूर्यवंशी याची शनीपेठ पोलिसांनी धिंड काढली. जैनाबाद आणि दिनकर नगर या परिसरात ही धिंड काढण्यात आली. नितीन काळे याच्यावरती धारदार चॉपरने वार करून श्यामने खून केला होता. मुंबईतल्या घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या CGS कॉलनीमध्ये कम्युनिटी हॉल आणि 3 दुकानांना भीषण आग लागली. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. भुसावळमध्ये श्रीराम जन्मोत्सवानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. भुसावळच्या श्रीराम मंदिरामध्ये श्रीराम जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा केला जातोय. भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. पावसाळा अवघ्या 2 महिन्यांवरती आला असून मुंबई अद्याप नालेसफाईच्या कामांना वेग आलेला नाहीये. महानगरपालिका प्रशासनाने मान्सूनपूर्व नालेसफाईसाठी गाळ काढण्याचं उद्दिष्ट ठेवलंय. मात्र अद्याप उद्दिष्टाच्या केवळ 1 ते 2% गाळ उपसा करण्यात आल्यामुळे यंदाही पावसाळ्यामध्ये मुंबई तुंबण्याची शक्यता वर्तवली जाते. मुंबई शहरात वाढत्या उकाड्याच्या पार्श्वभूमीवर AC लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या झपाट्यानं वाढतेय. आरामदायी गारेगार प्रवासासाठी मोठी पसंती मिळतेय. एकाच दिवशी जवळपास 4 लाख प्रवाशांनी AC लोकलमधून प्रवास केलाय. राज्य सरकारने महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण 2025 अंतर्गत 2035 पर्यंत एसटीच्या सर्व बस पूर्णपणे विद्युत करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतलेला आहे. त्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी केली. सरकारी नोकरी मिळण्यासाठी तयारी करणाऱ्या तरुणांना रेल्वेनं आनंदाची बातमी दिलेली आहे. रेल्वे भरती बोर्डाने असिस्टंट लोको पायलटच्या एकूण 11,127 पदांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केलं आहे.